जय शिवराय मित्रांनो संतोष देशमुख यांचा खून होतो. क्रूरपणाने हत्येने त्या ठिकाणी खून होतो. अक्षरशः एकही जागा शिल्लक राहत नाही त्या पद्धतीने त्यांचा खून होतो. लायटरने त्यांचे डोळे जाळले जातात. ट्यूबलाईटने त्यांना मारहाण केली जाते आणि 2 लिटरपेक्षा जास्त रक्त त्यांच्या अंगातून स्त्राव झालं. त्या कारणाने त्यांचा खून झाला. खुनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांची क्रूर हत्या करण्यात आली आणि त्यांचे आरोपी जे आहेत ते काही प्रमाणात पकडण्यात आले. म्हणजे जवळपास 4 आरोपी आतापर्यंत पकडण्यात आलेले आहेत. तर काही जे आरोपी आहेत ते अद्याप फरार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचं पोलीस कोठडीही झालेली नाही किंवा त्यांना अटक सुद्धा झालेली नाही. आता त्याच पाठोपाठ जे आहेत ते धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत आहे. म्हणजे त्यांचे सहकारी जे आहेत ते वाल्मिक, त्या वाल्मिक यांचं नाव सुद्धा समोर येत आहे. जर खुनाचे कट कारस्थान जर रचणारे असतील तर त्यांना कुठेतरी सजा व्हायलाच पाहिजे, असं सर्वसामान्य जनतेचं सुद्धा मत आहे आणि विरोधी पक्षांचं सुद्धा मत आहे. कुठेतरी संविधान असेल, त्या संविधानाला कुठेतरी जपल्या गेलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था ही राहिली पाहिजेत. अशा पद्धतीने एखादा जर व्यक्ती क्रूरपणाने हत्या करत असेल तर त्या आरोप्यांना कुठेतरी सजा तरी व्हायलाच पाहिजे, असं सर्वांचंच म्हणणं आहे. आता त्या पद्धतीने जर वाल्मिक आणि धनंजय मुंडे यांचे जर समीकरण असतील किंवा त्यांचे निकटचे संबंध असतील तर धनंजय मुंडे यांनी त्यांना पाठीमागे घालू नये. त्यांना जे आरोप आहेत ते आरोप कुठेतरी सिद्ध होत असतील किंवा त्यांच्यावर कुठेतरी त्या गुन्ह्याचा आरोप असेल किंवा त्या आरोपी जे आहेत ते गुन्हेगार असतील, त्यांची कुठेतरी धागेदोरे असतील तर त्यांना याच्यामध्ये आत घ्यायलाच पाहिजेत आणि त्यांना कुठेतरी सजा ही व्हायलाच पाहिजेत. जर वाल्मिक हे गुन्हेगार नसतील किंवा वाल्मिकचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसेल तर मग धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा काहीतरी ट्विट करायला पाहिजे किंवा न्यूजच्या माध्यमातून किंवा जे आहे ते न्यूजच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी तरी कुठेतरी स्पष्ट भूमिका करायला पाहिजेत की वाल्मिक जर या ठिकाणी जर कुठे गुन्हेगार असतील तर त्यांना सजा व्हायला पाहिजे. नसतात ते जर गुन्हेगार नसतील तर धनंजय मुंडे यांनी तरी सांगायला पाहिजे की यांचा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी जे कटकारस्थान असेल किंवा धागेदोरे असतील त्याच्यात कुठेही संबंध नाही, असं स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी तरी सांगायला पाहिजे. आता धनंजय मुंडे जे आहेत ते वाल्मिकचे सहकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं होतं की कुठेतरी जातीपातीचं राजकारण या ठिकाणी होत आहे. आता यामध्ये जातीपातीचं काहीच नाही. कारण तर एखाद्या माणसाचा जर मृत्यू झाला, एखाद्या जर खून करण्यात आला तर त्या ठिकाणी जातीपातीपेक्षा त्यांच्या घराकडे पाहणं महत्वाचं ठरतं. ते गुन्हेगार असतील, त्या गुन्हेगाराला कुठेतरी सजा होणं महत्वाचं असते. नाहीतर मग अशाच जर गोष्टी जर जातीपातीच्या नावावर जर होत असतील तर संविधान कुठे राहिलं किंवा कायदा सुव्यवस्था कुठे राहिली, असाही प्रश्न निर्माण होतो. आता यामध्ये वाल्मिक यांचं नाव नेहमीच चर्चेत येत आहे. वाल्मिक हे धनंजय मुंडे यांचे जवळचे निकटी म्हणजे काहीतरी असतील तर धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध वाल्मिक यांच्या सोबत आहेत हे सुद्धा सांगितले जात आहे. परंतु ज्या पद्धतीने बीडचा खून होतो, सरपंच यांचा खून होतो, अक्षरशः दिल्ली असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, पूर्णपणे दणाणून गेलेली आहे आणि सर्वत्व एकच विषय आहे. आता यामध्ये मुख्य आरोपी असतील त्यांना कुठेतरी सजा व्हायला पाहिजेत, त्यांना अटक व्हायला पाहिजेत, अशा पद्धतीची सुद्धा भूमिका आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतंय व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.